वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, कसे आहात तुम्ही सर्व? तर तुम्हाला माझा लास्ट ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. बिकॉज गाईज खरंच तो ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होता आणि खूप छान वाटला. मला सुद्धा तो खूप छान वाटला. इवन फॅमिलीला आणि फ्रेंड्स लोकांना पण तो खूप ब्लॉग आवडला. बट आम्हाला एवढा ओरडा पडला आहे ना फॅमिलीकडून की खरंच आमची चुकी होती की आम्ही एवढ्या लांब एवढ्या टेकडीवर आम्ही ट्रिपल सीट स्कूटीवर गेलो होतो. ते खूप रिस्की होतं गाईज आमच्यासाठी. तरीसुद्धा आम्ही सॉरी बोललो आहे घरच्यांना की नेक्स्ट टाईम नाही करणार म्हणून. आणि ठीक आहे, आम्ही खरंच नेक्स्ट टाईम कुठेही जाऊ आम्ही सांगून जाऊ. आणि एवढ्या ओरडा पडला ना गाईज, एवढा ओरडा पडला आहे की तुम्ही एवढे मोठे झाले आहेत, तुम्ही न सांगता इकडे तिकडे फिरता असं. सो ठीक आहे, आम्ही नेक्स्ट टाईम तशी परत चुकी करणार नाही. आता आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही घरच्यांना सांगून जाऊ. सो गाईस, आज मी खूप थकली आहे. सकाळी ऑफिसला गेली, ऑफिसवरून आली आहे जस्ट. आणि मम्मीला मी फक्त बोलली, मम्मी प्लीज मला जरा ब्लॉग बनवू दे. तर ती माझ्या ब्लॉगमध्ये सारखी मध्ये मध्ये येऊन ती गाणी वाजवते, अशी बोलते, ती काय ना काहीतरी टॉपिक काढून ती मला हसवते. ती मला ब्लॉग बनवूच देत नाही. मी तिला बोलली, मम्मी जर तुला माझ्या ब्लॉगमध्ये यायचं असेल प्लीज तू येऊ शकतेस. बट नाही. आणि मी तिला घेते पण गाईस, मी तिला घेते पण माझ्या ब्लॉगमध्ये. बट ती येतच नाही यार, की नाही मला नाही आवडत, नको घेऊ, नको टाकू असं. मम्मी ठीक आहे. डोरेमॉन फाइनली रूपा मेरे ब्लॉग में आ गई है. गाईस, आता जस्ट इथे मामा राहतो बाजूला, तिकडेच जाऊन आलो. थोडंसं काम होतं. सो ही उगच ओरडते गाईस, ही उगच ओरडते यार. ही क्या चाहती क्या है यार ये मेरी माँ. पागल आहे. तिला एकतर माझ्या ब्लॉग मध्ये यायचं नसतं. त्यात मी बनवते त्याच्यामध्ये पण तिला ढवळ करायची गरजच आहे. कोण सांगणार हिला, कोण सांगणार. मग प्लीज, माझा ब्लॉग चालू आहे. गाईस, एवढी भूक लागली आहे. मम्मी हर सॅटर्डेला काय ना काहीतरी नॉनव्हेज बनवत असते. बट आज तिने डाळ भात केलाय आय थिंक. आणि ते आता मला सांगते की पापड तळ. एवढा कंटाळा आलाय ना गाईस. करते. ओरडू नको. ही अशी ओरडत राहते यार. हिला सांगा कोणीतरी यार, कमेंट करून नक्की सांगा की मम्मा जरा शांत बस. गाईस, आता जस्ट मी जेवली आहे. भांड्या बिण्या सगळ्या घासून घेतल्या, झाडूड मारली, मस्त आवरला पसारा. आता नाव आय एम फ्री. गाईस, तुम्ही माझे हेअर्स बघितलेत का? मी लास्ट ब्लॉगमध्ये पण मी माझे हेअर्स दाखवले आहेत आय थिंक सो. बट ठीक आहे, तर आता बघू शकता मला थोडंसं परत करायचं आहे. हेअर्स पूर्ण डॅमेज झाले आहे. ठीक आहे, बट स्टील प्रिटी दिसते, प्रिटी. सो आज सॅटर्डे, उद्या संडे मी हा ब्लॉग कंटिन्यू करेन. ठीक आहे. कधी असं कुठे बाहेर जायचं असेल ना तर हे हेअर्स एवढे चंपू असे चंपूसारखे म्हणतात, असे चंपू. आणि जेव्हा कुठे नसेल जायचं असेल तर किती मस्त असं बाउन्स होतात थोडेसे. मी फनी पण नाही लावले केसांना तरी ते बघा किती थोडंसं छान वाटतं. सो उद्या संडे आहे. मी सकाळपासून ते पूर्ण रात्रीपर्यंत मी ब्लॉग चालू ठेवेन. ओके, शेवटपर्यंत बघा, विसरू नका. बोर वाटत असेल तरी सुद्धा बघा. गाईज, वॉट तुम्हाला माहिती आहे, मी स्वतः सेल्फ गिफ्ट काय घेतलं आहे? आयफोन 17. ये. सो गाईज, आता जस्ट मी वरती आली आहे झोपण्यासाठी. सो झोपण्याची तयारी. सो गाईज, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. एंड नाही करते, स्टॉप करते. सो हा ब्लॉग मी उद्या कंटिन्यू करेन आणि संडेचं सकाळपासून ते रात्रीपर्यंत पूर्ण कंटिन्यू करेन. सो तुम्ही शेवटपर्यंत बघा. बाय, गुड नाईट. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सो आज संडे आहे. मी आता जस्ट उठले आहे, 9:30 वाजलेत. तर मी आता फ्रेश होते पटापट आणि मग थोडीशी मम्मीला हेल्प करायची आहे, ती करते. ठीक आहे, सो आपण भेटूया. बाय.
गाईस आता जस्ट मी मस्त फ्रेश झाली, एकदम फ्रेश वाटतं. तर आता मी चहा बिस्किट खाते. मम्मी मला बोलली की जाऊन चिकन आण. सो आमच्या घरी आज चिकन बनणार आहे स्पेशल. तर जाऊन पटापट चिकन घेऊन येते. ओके, आणि मग तुमच्याशी मी बोलते. गाईस मी चालली आहे चिकन आणायला. गाईस फायनली मी चिकन घेतलं. सो चला, मला बाहेर जायचं एवढा कंटाळा येतो ना, बट काय करणार, जावं लागेल. गाईस मी मस्त एकदम रिलॅक्स होऊन बसली आहे आणि मम्मी गेली आहे मार्केटला. कधी येते गॉड नोस. मला खूप जोराची भूक लागली आहे आणि एक तर आज घरात स्पेशल आहे. सो मला असं वाटतं मी कधी जेवते. मम्मी गेली आहे मार्केटला, कधी येते माहिती नाही. आणि मी असंच कार्टून बघत बसलेली ऑसवर्ल्ड. मला ऑसवर्ल्ड कार्टून मला खूप जास्त आवडतं आणि मी लहानपणापासून मी आतापर्यंत मी कंटिन्यू बघते. मला सारखं तेच एपिसोड फिर भी मेरे को पसंद है. तर यार हेअर्स पण नाही सुकत यार कधी. गाईज मी आताच जेवली आणि भांडे घासून घेतली आणि मम्मी आता जस्ट आली आहे. सो एवढी झोप येते ना. गाईज संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत आणि मी आता उठली आहे. मी समथिंग काहीतरी 3-3:30ला झोपलेली आणि आता 6:30 वाजले आहेत. मला अजूनही डोळ्यावर झोप आहे यार, झोपच पूर्ण होत नाही आहे. ठीक आहे, आता आपण उठूया. फ्रेश होते मी, नाश्ता करते आणि थोडंसं शूट करते, रील बनवते. ठीक आहे गाईज, आता जस्ट माझा शूट झाला आहे. तर बघू शकता मी किती प्रिटी दिसते. आणि तुम्हाला माझा रील बघायचा असेल तर माझ्या इन्स्टाला जाऊन बघा. मी खालती मेन्शन करेल माझी इन्स्टा ID. ओके, सो गाईज चला मी आता फ्रेश होते आणि चेंज करते आणि लवकर जेवून लवकर झोपते, बिकॉज उद्या माझं ऑफिस आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, जेणेकरून माझे नवीन ब्लॉग्स येतील तर तुम्हालाही नोटिफिकेशन येणार. सो बाय गाईज, कीप सपोर्टिंग, लव यू.